नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेट एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट एक्झाम 2025 साली होणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील काही प्रश्न। चला आता सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या नाकारली गेली कारण पर्याय आहे आत्मा हा तत्वज्ञानाचे क्षेत्र आहे, आत्मा हा क्षमण आहे, आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, आत्म्याच्या संकल्पनेविषयी वाद नाही। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही। त्यानंतर प्रश्न नंबर 2, शैक्षणिक मानसशास्त्राला शिक्षणाचे शास्त्र म्हणतात कारण पर्याय दिले आहेत, त्यात प्राणी व विद्यार्थ्यांवरील प्रयोग असतात, विद्यार्थी वर्तनाच्या आकलनासाठी आवश्यक पद्धतशीर माहिती शिक्षकांना पुरवते, वर्गामध्ये काय केले पाहिजे याच्या सूचना शिक्षकांना देते, त्याची मांडणी मानसशास्त्रज्ञांनी केली आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थी वर्तनाच्या आकलनासाठी आवश्यक पद्धतशीर माहिती शिक्षकांना पुरवते। प्रश्न क्रमांक 3, मानवी मनाच्या किती टक्के भाग अबोध अवस्थेत असतो? पर्याय आहे 80, 70, 10 आणि 50। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 80। प्रश्न क्रमांक 4, इसवी सन 1896 मध्ये मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहे अरिस्टॉटल, हर्बर्ट, प्लेटो, स्किनर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हर्बर्ट। प्रश्न क्रमांक 5, हा शब्द 2 शब्दापासून तयार झालेला आहे, पर्याय आहे ग्रीक, लॅटिन, रोमन, संस्कृत। याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रीक। प्रश्न क्रमांक 6, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण आहे? पर्याय आहे अरिस्टॉटल, विल्यम जोन्स, विल्यम वुंट, जे.बी. वॅटसन। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, विल्यम वुंट। प्रश्न क्रमांक 7, अवबोध अवस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या रिकामी जागा वॅटसन, मॅकडुगल, गुटियन, फ्राईड। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4, फ्राईड यांनी केली आहे। प्रश्न क्रमांक 8, पठारावरचेच कारण खालीलपैकी पठारावस्थेचे कारण खालीलपैकी नाही। कारणे आहेत अभिरुची कमी, कंटाळा, कौशल्याचा कठीण भाग असल्यास, प्रगती खुंटते, चुकीच्या सवयी। पर्याय आहे अ व ब, ड व क, फक्त ड यापैकी नाही। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही। प्रश्न क्रमांक 9, अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपात खालील घटकांचा समावेश होत नाही। पर्याय आहे उद्दिष्टे, प्रेरणा, विश्लेषण, शोधन। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विश्लेषण। प्रश्न क्रमांक 10, शैक्षणिक मानसशास्त्र हे रिकामी जागा आहे। पर्याय आहे वर्णनात्मक, उपयोजात्मक, वास्तववादी, वरील सर्व। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उपयोजात्मक। प्रश्न क्रमांक 11, अध्ययनात कसे बदल घडतात? पर्याय आहे तुरळक, कायमस्वरूपी, अशाश्वत, वरील सर्व। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कायमस्वरूपी। प्रश्न क्रमांक 12, अध्ययन ही रिकामी जागा चालणारी प्रक्रिया आहे। पर्याय आहे सतत, अखंडित, आजीवन, वरील सर्व। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व। प्रश्न क्रमांक 13, अध्ययनातील बदल रिकामी जागा असतात। पर्याय आहे कायमस्वरूपी, प्रगती सूचक, 1 व 2 यापैकी नाही। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 व 2। प्रश्न क्रमांक 14, ज्यामुळे जी विशिष्ट कृती करण्यास उद्दीपित होतो त्यांना काय म्हणतात? पर्याय आहे प्रयोजक, उद्दीपक, साधन, 1 व 2। पर्याय क्रमांक योग्य आहे उद्दीपक। या पुढची प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।